हा निघालोय म्हटलं आम्ही. अहो बाबा तू त्यात तो रडत होतो, बाकी काही नाही. हा 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 सहलीला जायचं. सहलीला जायचं सहलीला सहलीला. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो. आहे आपला कोकण ट्रिपचा पहिला ब्लॉग. ऍक्च्युली फॅमिली ट्रिप आहे. सगळे कॅरेक्टर तुम्हाला ऑन ट्रिप भेटेलच. आता पुढे बघायला मिळतीलच कोण कोण आहे कोण कोण नाही. खूप दिवसांनी फिरायला चाललोय. नाही खूप वर्षांनी फिरायला चाललोय. खूप वर्षांनी फॅमिली ट्रिप. म्हणजे मी तर ऑलमोस्ट आता एक वर्ष झालं की बाहेर कुठे गेलो. येस बाबा ऑलमोस्ट 7ला 10 कमी आहेत आणि निघायचा कॉल टाइम आमचा सगळ्या फॅमिलीचा. तो सगळी तयारी झालेली. आता बॅकपॅक वगैरे झालेली आहे. मीटिंग पॉइंट बुगाव आहे. त्याच्यानंतर मग गोष्ट सासूरवाडी. सो मग तिकडून सगळे एकत्र निघणार आहे. येस बाबू थांब घ्या ब्लॉग करतो. माझा हात पण दुखायला लागला भरपूर दिवसांनी करतो. तर चला फटाफट निघूया आणि तिकडे जाऊन एकत्र भेटूया आणि त्याच्यानंतर आपला ब्लॉगला सुरुवात करूया. आता डायरेक्ट आता कॅमेरा ठेवतो कारण की गाडीवरती ब्लॉग करता येणार नाही, म्हणजे बाईकवरती. तिकडे गेल्यानंतर आपला परफेक्टली सुरुवात करूया. आहे ओके. चलो लेट्स गो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काय बोलायचं? कुठे चालले बोला ना. सहलीला रियांश कुठे चाललंय? जायचं सहलीला. आहे की नाही सनू? पायातून तुकडे आले सहलीला काय जायचं आता. रेश्मा मम्मीला बोलायचं सरक बाजूला. बोला ना काय बोलायचं. कुठं चाललंय? सहलीला कुठं? अंगणामध्ये फिरायला राई कुठे चालली तू? सहलीला. कुठे फिरायला चालली? राई देवगड म्हणते. देवगड फिरायला चालली ना. सहलीला पण कुठे? आणि काय करणार जाऊन तिकडे? मस्त मस्त पाणी पाण्यात खेळणार. बीच मध्ये. रिया तू कुठे जाणार आहे? तो कॅमेऱ्याला तो चिवडा खाणार. खायला जाणार आहे. त्यांनी काय पहिल्यांदा सकाळी उठल्या काय विचारलं? चिवडा केलाय का? चिवडा पहिला चिवडा प्रेमी आम्ही. आम्हाला झोपेतून उठले की चिवडा लागतो रोज. ए तू गेर टाकतो खाली. आता गादी चालवायची. 1 2 3 स्टार्ट. तुम तो तेरे परदेसी क्या निभाओगे. तुम तो तेरे परदेसी साथ क्या निभाओगे. गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा चालला नामाचा. दुसरं येत नसेल ना लगेच दुसरं म्हणायचं. झोपलाच कधी? म्हणजे झोपला होता. कोण आहे बाजू? आधी मानू आहे ना. आधी मानू कशी दिसतात तुला विचारलं सांगायचे. गुड मॉर्निंग रियांश. पहिला हसला आता माझ्याकडनं. चल ये माझ्याकडे. चल आपण जाऊया. काय सेटिंग लावते ग? काय सेटिंग चालली तुमच्या दोघींची? आमच्या आयुष्यातली सगळ्यात पहिली फॅमिली ट्रिप आहे. हा ना. तेव्हा तुला खरंच सांग कसं वाटतंय? खूप छान वाटलं. तुमच्या मनोगत घेऊन आपण 2 शब्दामध्ये थोडं. हो कशी आतापर्यंत ट्रिप कशी चालू आहे? हा तोंडाने बोला. तोंडाने. मस्त. आतमध्ये घेऊ. चला
काय काय इडली खायची. रिया राई हे तुम्हाला बोलवले परत. तुम्ही ते शुगरचं घेतलं ना त्यांनी, तुम्ही घेतलं ना न विचारता तिथं बोलवलं तुम्हाला परत त्यांनी. जा देऊन या परत, तुम्हाला बोलवलं आता सोडणार नाही ते. जा लवकर. कोणी घेतलं हा दोघांनी. कोणी ओतून कोणी घेतलं? त्यांनी बोलवले पण सोडणार नाही ते. आता बांधून ठेवतात माग झाडाला. त्यांना सॉरी बोल. ये इकडे फक्त सॉरी बोलून येऊ. सॉरी बोल काकांना. त्या काकांना सॉरी बोल. बाई इथंच बोलायचं आहे, इथं बोलायचं फक्त. सॉरी बोल. कशी होती मिसळ वगैरे सांगा, म्हणजे परत थांबवू शकतो का? मिसळ खूप छान होती, हां थांबण्यासारखं आहे. पण एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे तिथला खाण्याचा आत्ताचा काउंटरवरती? काउंटरवरती का हां होता, छान होता. नाही खरं ते सांगा. कुठला याचं रियाचं नाही ते सर्व्हिस ना, हा. सर्व्हिस नाही व्यवस्थित दिली त्यांनी. हां काउंटरवरती घेताना वगैरे हो. प्लेट गोंधळलेले होते. गोंधळलेले. बघा तुमच्या रिस्कवरती तुम्ही येऊ शकता. आम्ही अभिरुचीमध्ये अभिरुचीमध्ये, हॉटेल अभिरुची हे आता कचौली लागली गोल गळ्याला आला गोल. पोत काही पुते ना गळच्या पावला उते ना. जा तिकडे सुटला. अटक काय नाही आता तर जागेवर गेले. भूक लागली एकतर. खरंच मला पण भूक लागली. भूक नाही आता डायरेक्ट खाली अनुपसा घाटाच्या खाली तिथे नाही, जेवायला 1 वाजले. काय 1 वाजले 2:30 वाजता जेवाय आता सांगतो. तुम्ही फिडिंग नाही करत ना. मला भूक लागली. उशिरा नाश्ता करून तुम्ही भूक लागली. ते भाजायचे. फिडिंग केली असती ना तुला. कशा तू टेन्शन घेतलं असतं. हो का हो थांबा, हा बघा हा हे होतोय. ऑल राईट मित्रांनो, तर अनुस्कुरा घाटामध्ये आम्ही पोचलेलो आहे सगळे मिळून. भारी एक नंबर असा सीन दाखवतो तुम्हाला आता. व्ह्यू पूर्ण हिप जाम झालं माहिती आहे का? हात लावा ना. मग चला मस्त असा व्ह्यू दाखवतो. हे बघा ऑलरेडी माकडं बसलेली तिकडं. माकडं बघायला भेटतील तुम्हाला. अजून पण दाखव. सॉरी माणसं आहेत काय. तुम्हीच पहिले मोठे माकड. व्ह्यू दाखवतो. व्ह्यू हे बघा कडक व्ह्यू. आम्ही नंगू पंगू आहे, आम्हाला नका दाखव. डायपल तर आहे ना. आम्ही नंगू पंगू आहे. डायपल वरती आहे ना गुंडू. गुंडू ए गुंडू. माझे नंगू. घ्या चांगलं आहे का रे? हा बोल की चांगलं आहे का? निंबू पाणी पिलं मला द्यायचं चांगलं आहे. मला चष्मा काढून हवाय माझ्या. चष्मा काढून हवाय काय बॅगेत. कोणाचा नाही मिळणार. चष्मा म्हणजे गॉगल का? शिवण ढापण. आम्ही नाही आणलंय. आम्ही आणलंय. तुम्ही पण नाही घालायचं मग. का आपण आम्ही नाही आणलं मग. पाळी बारी बारी दिले. घे पीछे देखो पीछे कौन है? पीछे कौन है देखो. म्हणते तर ढकलू का खाली? खाली पिकअप करतो ना. मी काय म्हणतो हा तेच मी म्हणणार होतो. खाली पिकअप करतो खालच्या गावामध्ये डायरेक्ट. ढकलायला हिंमत येते तुमच्या दोघांमध्ये. पी ना लवकर, मागतोय तो. आई कर इथनं इथंच कर. हा हे बघा आता कोण सुसू केलं नाही तर फाईन घेतात डायरेक्ट. बांधून ठेवतात. कोण करतं इथं सुसू? आज आता इथे फोटो काढून घेतला का तुम्ही?
वास म्हणजे बघ आता वास बघ तू फक्त. इकडे कमी आहे वरती गेलं ना काही नको असं वाटतं. GM से AM से PM. आता आम्ही मच्छी मार्केटला आलोय. आता आम्ही मच्छी मार्केटला आलेलो आहे. बघूयात काय भेटतंय, दोन काय नाही. काय म्हणतात त्यांना मच्छी बायर एक्सपर्ट आमच्यासोबत आम्ही आणलेले आहेत आणि त्यांचे जे ज्येष्ठ धरता. करता धरता त्यांच्याबरोबर एक आहे, हे एक बायर त्यांच्याबरोबर ही एक एक्सपर्ट आहे रेश्मा सुषमा आणि त्यांच्या फॅक्टरीचे ओनर. सो आता आम्ही बंदर आहे थोडक्यात देवगडचं. सो इथं येऊन आता फिश वगैरे घेतो आणि बघूया आता काय कशी फिश वगैरे मिळते ते तुम्हाला थोडं विचारतीये मी तेवढी येते. कोणती मच्छी घेतली सांगा तुम्ही. मी हे काय म्हणतात झालं कोळंबी आणि बांगडा आणि त्याच्यामध्ये मार्केट खूप जाम आहे. खूप पैशाने. महाग मासे. हा, पैशाने मार्केट खूप जाम आहे. माणसाने आम्हाला मासे या available माणसाने नाहीये, फसवलं जास्त त्या स्वस्त माणसाने. म्हणून देवगड पर्यंत घेऊन आले. घेऊन आलेत आणि 10 तास जर्नी केली आम्ही. आणि खातोय तर काय बांगडा आणि कोळंबी. स्कॅम झाला उद्या स्कॅम. जर नाही मिळाले तर हे साडू आणि ते साडू दोघं साडू मिळून हॉटेलमध्ये घालायला तुमच्या लावायला. पप्पाला सांगायचं तुमच्या पप्पा पप्पाने नाही इथपर्यंत घेऊन तुम्ही आले. तुम्ही दोघं. मी म्हणतो ते घ्या पप्पा म्हणून. म्हणले इथं स्वस्त मिळणं म्हणून आपण इथपर्यंत आलो. बरोबर. नाही स्वस्त भेटले तर त्यांना सांगायचं हॉटेलमध्ये जाऊन खायला घालायचं. 500 रुपयाची एक फिश थाळी घेऊन एकच पीस खायला घालायचा. ठीक आहे. मला सो सीन असा इथं आल्यानंतर रेट एवढा टाईट आहे तर मच्छी काय पाहिजे तशी मनासारखी भेटली नाही. सो जी भेटली ती आता घेऊन चाललो आहे. आता आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग येणार आहे आणि ट्राय करणार आहे की सुरमई आणि पॉम्फ्रेट व्यवस्थित भेटू आम्हाला चांगली फ्रेश भेटू. सो बघूया स्टे ट्यून. आता ही घरी जाऊन मस्त बनवणार त्याच्यानंतर मस्त ताव मारणार आणि एन्जॉय करणार आहे. तर आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झालेलं इथं आलो. थकलो होतो खूप थकलो होतो. उन्हाने एकदम हालत खराब झाली. एवढ्यात आत्ता एप्रिल स्टार्ट झाला तरी एवढी भयंकर गरमी आहे ना कोकणामध्ये काय बोलूच नका. जेवण करायला सुरुवात केलेली आपण आहे. आजचा बेस तुम्हाला सांगतो काय. इकडं मास्टर शेफ सुषमा संतोष कंदारे स्वतः मच्छी बनवतात ते पण चुलीवरती. हो आम्हाला चुलीवर- चुलीवरचं जेवण छान आवडतं म्हणून आम्ही चुलीवरच बनवतो. आमच्या चुलीवरती जेवण छानच आहे. त्याचं सगळ्यात मेन रिझन हे की गॅसचा तोटा तुम्हाला माहिती आहे हां. सीन काय चालू आहे. तर आम्ही बोललो चला आपण काय नेहमी चुलीवरती बनवतोच तर इथे पण करूच ट्राय. सो इकडे आता काय? मस्त असा बांगडा माझ्या फ्राय पिल्लूला fish चालू आहे. खायची आहे. देणार आहे ना माऊला माझ्या फिश. देवगडला आले देवगडला कुठे आली कोकणात. बर कोकणात देवगड कोकणात येतं. मच्छी खायला आली तू हा का तिकडे मच्छी मिळत नाही का पुण्यामध्ये तुला. मिळते. मग इथे का आली खायला. तिकडे यम्मी असते म्हणून. यम्मी असते. हा यम्मी येऊन इकडं तर यम्मी पॅकेट खाते तरी पण हा? तू बोल फिश खाणार ना. कोणती फिश आवडते सांग. कोणती फिश हा कोणती फिश आवडते. बांगडा तू नाही. बांगडा. हम्म. आता बांगडा करतात ते मग खाणार ना तू. हा. किती खाणार. 3. बरं ठीक आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो हा नेक्स्ट डे आहे आणि चेहऱ्यावरून बघत असाल तुम्ही की झोप बिलकुल झालेली नाही आहे. मस्त रात्री एन्जॉय पार्टी. थोडं लेट झोपणं झालं आणि झोपून गेलो. झोप जास्त झाली नाही बट आता ठीक आहे. सकाळी उठलो आहे आणि आता जायचं आहे बीचवरती. तर बीच हां आलो. सो बीचवरची जायची तयारी चालू आहे आता. सगळे हळूहळू उठतात. एक जणाला उठवून आता सकाळी मस्त असं बीचवरती जाऊन येणार आहे. कारण की दुपारी थोडी गर्दी पण राहते आणि ऊन वगैरे जास्त असतं त्यामुळे बीचवरती ऊन जास्त लागतं. सो आमचं असं ठरलं आहे की बघा आत्ता अशी उठली आहे ही. सो आमचं असं ठरलं की आत्ता सकाळी बीचवरती जाऊन या. मस्त फ्रेश वाटतं. घरी आंघोळ करायची गरज नाही आहे. बीचवरतीच आंघोळ करून ठेवू आणि मग दिवसभर फिरायला मोकळे. सो आज दिवसभरामध्ये काय काय होतं हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच. सो स्टे ट्यून.
बाबा न न न न न न नको राहू दे चल. गुंदा स्वामी अरे चला इकडे. अरे गुंदा स्वामी काल असंच लुटकळलं. चल उठ कुठून पडला तो? ते काय तिथं उठ. ए, लदू आले आम्हाला, ए, लदू आले. ओली माझी शोनी काय झाली बॉबीला माझ्या? काय झाली? कुणी मारलं? कुणी? स्वतःच पडलं आणि रडू आले आता त्याला. डोले चुरी ती सहलीला जायचं, जायचं सहलीला. 90s मधलं कपल आहे तिकडे मागे. सासू सासरा. 90s नाही 70 मधलं कपलचा फोटोशूट चालू आहे मागे आणि खाली प्री वेडिंगचे शूट पण चाललंय. ऑल राईट गाईज, तर आपण आता मस्त देवगड बीचवरती आलेलो आहे. आणि हे गार्डन कोणतं आहे? आय डोंट नो. गार्डन कोणतं आहे? देवगड जामसंडे. देवगड जामसंडीच्या जवळ जो पवनचक्कीवाला स्पॉट आहे. नाव काय बीचचं पण इथलं? अशा लोकांना घेऊन आलोय सोबत ना, त्यांना काय माहितीच नाहीये. गाईड ते बघा तिकडे फोटोशूट मेन गाईडचा स्वतः 70s मधला फोटोशूट चालू आहे. सो त्यामुळे आम्ही डिस्टर्ब नाही करत आहे हिच्या पप्पा मम्मीला. तर सासू सासरेला डिस्टर्ब नाही करायचं आता सध्या. कधीच्या काळी ते लोक मस्त मनसोक्त फिरतात आणि फोटोशूट चालू आहे. सो वी वोंट वॉन्ट टू डिस्टर्ब देम. आम्ही आता मस्त एन्जॉय करणार आहे. एन्जॉय चिल करणार आहे खाली पाण्यामध्ये जाऊन. पण इथं आल्यानंतर एक बॅड न्यूज कळाली की काही दिवसापूर्वीच काही जण पाण्यामध्ये भिजण्यासाठी एन्जॉयसाठी गेले तर गेलेच. डीप आहे हा समुद्र. ते बाकीच्या बीचेस सारखा असं हे नाहीये. हा म्हणजे स्टार्टिंग सो बघूया आता. ट्राय करेल आम्ही जायला खाली थोडंफार पाण्याजवळ. फोटोशूट करू. तुम्हाला प्री वेडिंगचं नाही पण नॉर्मल फोटोशूट करू आपण. हा आता आम्ही बीच वरती मस्ती केली. थांबा. सहलीला जायचं, जायचं सहलीला. आमचं कपल शूट इथं चाललेलं आहे मस्तपैकी. प्री वेडिंग त्याचं होऊन आता 14 वर्ष. पोस्ट वेडिंगचं 14 ते 15 वर्षानंतर. कसं वाटलं आता? मस्त वाटलं. बीच वरती पाणी एवढं क्लीन आहे, एवढं क्लीन आहे. बीचच क्लीन आहे मुळात. हा बीचच क्लीन आहे देवगडचे. आलेला आहे आम्ही तिथे खेळून जमलोय आता. पाण्यामध्ये भरपूर खेळला आता त्यामुळे खूप तुम्ही आमच्या इन्स्टाला रील्स पाहालच. हा रील्स बाय द वे भरपूर शूट केला त्यामुळे ब्लॉग शूट करायला वेळ नाही मिळाला आणि कमी केला शूट. आम्ही एन्जॉय केलं ऍक्च्युली. एन्जॉय पण केला. खूप दिवसानंतर ह्या साईडनी घेतला असतं तर बरं आलं. खूप दिवसानंतर फॅमिली टाइम स्पेंड करतो त्यामुळे मजा आली, खूप मजा आली. ऑल राईट गाईज, तर मस्त असं जेवण दुपारचं करून मस्त असं रिलॅक्स करायला बॅक साईडला मस्त झोपाळ्यावरती आम्ही सगळे बसलेलो आहेत. बाकीचे लोक जेवतात आतमध्ये आणि इथून पुढे आता मग दुपारी थोडेफार स्पॉट करणार आहे. मग आजचा रात्री स्टे असणार आहे आणि उद्या सकाळी आपलं अर्ली मॉर्निंग निघून जाणार आहे पुण्यासाठी. आज बघूया काय काय गोष्टी कवर करता येईल. सकाळी बघितलं असेल तुम्ही स्विमिंग पूल बोलते बीचला गेलो होतो. मस्त तिकडे पवनचक्की वगैरे, देवगड बीच आहे तिकडे एक्सप्लोअर केलं. बीचवरती हां तिकडे बाग पण आहे. बागेमध्ये सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले आणि आता बीचेसवरून आल्यानंतर आंघोळ वगैरे केले, फ्रेश झालो, जेवण केलं आणि मजा आली. एकंदरीत जागा खूप सुंदर आहे, भारी आहे, एक नंबर चिल, शांतता
इकडे कोणाचंच टेन्शन नाही आहे, रिलॅक्स करू शकतो. म्हणजे भरपूर दिवस झालं प्लॅन असा चालू होता की जॉबच्या ह्याच्यामधून सुट्टी मिळत नव्हती आणि त्यामुळे आता मिळाली आणि रिलॅक्स करतोय. हां, खूप चांगली झोप लागली. तुला ना खूप चांगली झोप लागली ना? पोट भरून जेवला होतास ना तू? काय खाल्लं होतंस? काय बोल पटपट, अरे जल्दी बोल, पनवेल निकलना है वांड्या. उसका नाम नाही आता कोलंबी. कोळंबी. या कोलंबी. आता आपण नारळ मोजायचे. आता रियांश, तुला मी आता एक हे देतो, काय एक टास्क देतो तुला मी. समोरच्या झाडाला किती नारळ आहेत? नारळाच्या झाडाला, तुझ्या समोरच्या. माझ्या समोरच्या नारळाच्या झाडाला किती नारळ आहेत हे मोजायचे. ओके. तू जर करेक्ट मोजले तर तुला एक गिफ्ट देणार. तू जर करेक्ट मोजलेस तर तुला एक गिफ्ट देणार मी. आणि जर नाही करेक्ट मोजले तर तुम्ही दोघांनी मला एक एक गिफ्ट द्यायचं. काय ओके. अथांगला मला. तू पहिले मोज, मग मला सांग. आणि एकदा सांगायचे किती आहेत. मी शेवटला सांगणार ते बरोबर आहेत की नाही. बरोबर? एक, मोज. 2, हां 3 च्या पाठीमागला, हां 4 त्याच्या पाठीमागला, 5 16. 16 फायनल. हा फायनल ना? हा. परत आन्सर बदलायचं नाही. आता तू मोज. घेतलं ना. हां 1 2 3 4 5. शुअर? येस. फायनल? हा. आणि जर मी जास्त मोजून दाखवले, हारली, तर तुम्ही गिफ्ट देणार आहे मला. आता गाणे मी मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 19 20. तुम्ही दोघे पण हारलात. आता तुम्ही दोघे मला आणि आताला गिफ्ट द्यायचं. परत नाही, दुसरा गेम खेळायचा परत. चालेल. दुसरं. वा वा, आम्ही दोघं गथांग आणि मी गिफ्ट जिंकलेलं आहे. बघा गाईस, ये इकडं. मस्त असा नारळ काढला. नारळ काढला नाही, पडला. पडला, आम्ही नाही काढला, पडला तो. इथं काठी होती आणि हा नारळ वरती होता, तो पडला खाली, आम्ही काढला नाही. आम्ही बोललो पाणी आहे का बघू. हा बघा, इकडे पाणी शोधायला गेलाय. तो मग धरून आहे ना खजाना शोधतोय, खजाना. केलं का? आय हेट यू. हा, आय हेट यू. आय लव्ह यू काय ऐकायचं तर मला. मी आता फिरायला बाहेर जाऊन बघू, आता मंदिर वगैरे एक्सप्लोअर करू. सगळे रेडी झालेले आहेत. आम्ही जस्ट तिकडे आता नारळ काढण्यासाठी गेलो होतो. बट आता बघूया नारळ सोलून मिळतोय का नाही, पाणी मिळते का नाही त्याच्यामध्ये. बाबांनी येतात ते काय. सरक बाजू. हो बापले. टेक्निक आहे. टेक्निक कशी आहे टेक्निक? मी पिणार. थांब थांब थांबा, एक एक गोट थांब. तोंड लाव. तोंड लाव, तोंड. पाणी पिते ना बॉटल तशी. बस. कसं वाटतं बघ. बिना अंगुलीचे ह्यांना घेऊन जाऊ नका. ए बाबाला घेऊन जाऊ नका. होय, नातवाला नारळ. मस्त दे पाणी. पाणी. गाईस, तर आता कुणकेश्वर मंदिराच्या इथं पोहोचलेलो आहे. सगळेजण दुपारी गेलो होतो गडावरती, पण तिथे काय व्लॉग करताना आलं, कॅमेरा डायरेक्ट ह्याच्यामध्येच राहिला. एंट्री इकडून आहे, बीच इकडून आहे. पहिले इकडं जाऊया, मंदिरात पाया पडून डायरेक्ट बीचवरती जाऊया ना. नाही, वेळ नाही लागणार, चल पटापट जाऊया. एंट्री आता मस्त मंदिरामध्ये जातो, सगळे दर्शन घेतो. कुणकेश्वराचं मंदिर तुम्हाला माहिती असेल का नाही माहीत नाही, बट खूप सुंदर मंदिर आहे. मी पहिल्यांदा पण इथं येऊन गेलेलो आहे. हे असं आहे मंदिर, खूप छान मंदिर आहे. इथून नाही, हे भैरवनाथाचं मंदिर आहे, तिकडे मंदिर आहे पुढे. आणि खास गोष्ट म्हणजे की मंदिराच्या बाजूलाच बीच आहे, सो तिकडे पण जाऊया आपण. चला 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 चला. Behind me there is a one photographer who is taking photo of this girl. आणि आमचे हे माझ्या भावाचे फोटो काढतायत. मॉर्निंग पुणे. बघते मी बत्तीची काढली का. गुड मॉर्निंग मित्रांनो. मॉर्निंग फ्रॉम देवगड, देवगडची बाग. डे 3. आम्ही आता सहज असंच
रॅन्डम नारळ नाही काढणार आहे आज. असंच रॅन्डम चाललं आम्ही बागेमध्ये फिरायला, जिथे आम्ही राहतोय फार्म हाऊसवरती. सो तिकडे पूर्ण आंब्याची झाडं वगैरे आहेत अशी बघा बाग. सो तिकडे आता आम्ही फिरायला चाललेलो आहे. आंघोळ केलेत पण असं आंघोळ न केल्यासारखंच वाटतंय. तुम्ही नाही मी झाडं भरपूर आहेत पण आंबेच नाही त्यांना. वाटाड्या आहेत वाटाड्या. खूप पडला असता आता. आंबा मस्त 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 आंबा मस्त मस्त आंबा. असे आता त्या बऱ्यापैकी आंबे काढलेले त्यांनी ॲक्च्युली ज्यांची फार्म हाऊस आहे. सो बऱ्यापैकी आंबे काढलेले आहेत आणि राहिलेले थोडेफार ते आता थोड्या दिवसात काढतीलच. 2 दिवस आम्ही इथे स्पेंड केलं मस्त चिल एकदम. ऑल राईट गाईस, तर आता आरेवारे बीचला आलेलो आहे, म्हणजे आरेवारे बीच पॉईंटला आलेलो आहे. आपण सगळे थांबलेत आता इथे. इथून मस्त व्ह्यू दिसतो, ते दाखवतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये. आता सध्या कसं येतोय ते बनवतात सोबत, एकत्र बनवतात ते. वनडे नाही मारू शकत. नाही मारू शकतो, एवढंच की वेळ होणार. ठीक आहे ना, बाला मम्मीकडे मारूच नाही एक दिवस वनडे. चालेल की. कसं आहे स्पॉट, कसं आहे? फक्त कोस्टल. कोस्टल वनडे नाही होणार बाळा. अरे कोस्टल म्हणजे असं फक्त इथपर्यंत गणपतीपुळे नाही होणार आहे वनडे, मी तेच सांगतो. का वनडे यार 300 किलोमीटर थोडी वनडे, 600 किलोमीटर तू वनडे. आपण कोल्हापूर केलो. एवढं स्ट्रेच होणारच नाही राईड वरती रे. कोल्हापूर 2 जण आहे ड्राईव्ह करायला. ठीक आहे. गणपतीपुळेला पोचलेलो आपण आणि आता बघूया. गर्दी तर अफाट दिसते इथं. आता किती गर्दी आहे आणि किती नाही आपल्याला आतमध्ये गेल्यानंतरच कळेल. पण गर्दी तर भरपूर दिसत. दाखवतो तुम्हाला एकदा. निलेशने पण घेतले, आम्ही पण घेतले, यांनी पण घेतले. हा पैसे घेऊन आले ठेवले जसे म्हणले ते नंतर मग नंतर तर द्यावंच लागणार ना. याच्या आपल्या देऊन टाका. हो, ज्याने त्याची द्यायची. हा भयंकर गर्दी आहे गाईज, भयंकर. आता बघूया किती वेळ लागतोय दर्शन व्हायला. आता 1:15 वाजले. भयंकर गर्दी, भयंकर गर्दी आहे आज. त्याच्यामध्ये संकष्टी चतुर्थी आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.